नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात प्रॉपर माहिती अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती दिल्या जातात। आत्ताच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत साधारणतः बीएड कॅप राऊंड 1 आणि 2 असे एकत्रित राऊंड का होतात, त्याचबरोबर मेथडमध्ये कुठली काळजी घ्यायची असते आणि सर्वात महत्त्वाचा ऑप्शन म्हणजेच कॉलेजमध्ये किती प्रेफरन्स देता येतात। तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत। तर याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 आणि 2 यासाठी अर्ज करता येणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव नसून नॉट कन्सिडर्ड इन मेरिट लिस्ट अशा ठिकाणी आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये पुन्हा कागदपत्रे अपलोड करून पुन्हा नव्याने तुम्ही कॅप राऊंडसाठी पात्र होणार आहात। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच कॅप राऊंड 1 आणि 2 साठीचे ऑप्शन आहेत साधारणतः कॉलेज प्रेफरन्स असतील, मेथडचा ऑप्शन असेल आणि त्याचबरोबर ELCTचा ऑप्शन असेल असे सर्वच ऑप्शन लॉग इनमध्ये उपलब्ध झालेले आहेत, परंतु अजून ॲक्टिवेट झाले नाही आहेत। कुठल्याही वेळी हे ऑप्शन आहेत ते ॲक्टिवेट होतील आणि कॅप राऊंड 1 आणि 2 लक्षात घ्या एकाच वेळी सुरू होणार आहेत। तर साधारणतः कॅप राऊंड 1 आणि 2 लक्षात घ्या बीएड ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत हे 2 राऊंड आहेत एकाच वेळी घेतले जातात। तर आता अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की एकाच वेळी कॉलेज अलॉकेट होतं तर मुळीच नाही आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच कॅप राऊंड 1 आणि 2 हे वेगवेगळे होत असतात, पण याच्यासाठी द्यावयाची जी मेथड आहे त्याचबरोबर कॉलेजेस द्यायचे आहेत ते मात्र तुम्हाला एकदाच द्यावे लागतात। म्हणजे साधारणतः पुढील आठवड्यामध्ये कुठल्याही दिवशी जी कॅप प्रोसेस सुरू होईल याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही पदवी असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल याचे जे विषय दिलेले आहेत याच्यानुसार तुम्हाला मेथड पाहायला मिळते आणि मेथडमध्ये सगळ्यांना माहितीच आहे तुमचा मेन विषय आणि त्याच्यानंतर एक लँग्वेज अशा प्रकारची मेथड निवडायची असते किंवा तुमच्या ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जे सब्जेक्ट तुम्ही मेन्शन केलेले आहात तेच विषय तुम्हाला मेथडमध्ये पाहायला मिळतात। तर हे मेथड तुम्हाला निवडायचं आहे। मेथड निवडतेवेळी ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या कॉलेजमध्ये ती मेथड आहे का तो तुम्हाला एकदा लक्षात घ्या। लिस्टच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहायची आहे। आपण देखील एक PDF फाईल दिली आहे त्याच्यामध्ये सर्व कॉलेज आहेत। तर ही मागच्या वर्षीची लिस्ट आहे, जशी यावर्षीची कॉलेज उपलब्ध होतील तशा प्रकारे आपण लिस्ट देखील देणार आहोत। म्हणजेच काय की ज्यावेळी तुम्ही मेथड निवडता त्यावेळी तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऑप्शन फॉर्म टाकायचा आहे त्या कॉलेजची मेथड पाहूनच तुम्हाला अर्ज भरायचा आहे। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच कॅप राऊंड 1 आणि 2 ही एकाच वेळी होणारी प्रक्रिया आहे। एकदाच तुम्हाला ऑप्शन फॉर्म आहे तो लॉक करायचा आहे, म्हणजेच कॉलेजसुद्धा एकदाच द्यायचे आहेत। तुम्ही जास्तीत जास्त कॉलेज कितीही ॲड करू शकता। मेथडनुसार तुम्हाला अनेक ठिकाणा देखील अर्ज करता येणार आहे, म्हणजेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात देखील तुम्ही अर्ज करू शकता। तर याच्यामध्ये एक नियम राहतो की तुम्ही जे प्रेफरन्स देता त्याच्यामध्ये पहिल्या प्रेफरन्स जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर कन्फर्म घ्यावं लागतं, ते तुम्हाला कॅन्सल करता येत नाही आहे। जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर मात्र तुम्ही त्या ठिकाणाहून बाद होणार आहात जर तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं नाहीत। मी पहिल्या प्रेफरन्सचं बोलतोय, जर पहिला प्रेफरन्स तुम्हाला मिळाला आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं नसेल तर तुम्ही कॅप प्रोसेसमधून बाहेर जाणार आहात। डायरेक्ट इन्स्टिट्यूट लेवलला तुम्ही याच्यामध्ये येऊ शकता। म्हणून काय आहे की तुम्हाला जे कॉलेज हवं आहे ते पहिले टाकायचं। जर मिळालं तर आनंदाचीच बातमी आहे, जर नाही मिळालं एक हा प्रेफरन्स सोडून दुसरा असेल, तिसरा असेल किंवा इतर क्रमांकाचं जर आपल्याला कॉलेज अलॉकेट झालं तर मात्र तुम्ही बेटरमेंट हा ऑप्शन घेऊ शकता। बेटरमेंट म्हणजे काय की तात्पुरती ती जागा आपण घ्यायची आणि पुढच्या राऊंडसाठी जायचं। म्हणजेच काय की आम्हाला जर अजून चांगलं कॉलेज मिळालं तर ही जागा सोडून आपण त्या जागेवरती आपण ॲडमिशन घेऊ शकतो। तर हा बेटरमेंटचा ऑप्शन असतो। पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर मात्र तुमच्यासाठी बेटरमेंटचा ऑप्शन येत नाही, त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं आणि तुम्हाला लक्षात घ्या त्या ठिकाणी प्रवेशासाठी जावं लागतं, अन्यथा तुम्हाला कॅप प्रोसेसमधून बाहेर टाकण्यात येतं। तर अशा प्रकारचे ही महत्त्वाच्या अपडेट आहेत। तर कॅप राऊंड जो 1 आणि 2 सुरू झाल्यानंतर अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कॉलेज ऑप्शन टाकायचे आहेत। जास्त काय मोठी प्रोसेस नसते, अगदी 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये हा फॉर्म आहे तो भरला जातो। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची डॉक्युमेंट अपलोड करायची नाही आहेत। तुमची जर कागदपत्रे इनकम्प्लीट असतील तर कॅप राऊंड 3 पूर्वी तुम्हाला अपलोड करण्याची संधी कॉलेजच्या ॲडमिशन पूर्वी लक्षात
लक्षात घ्या संधी दिली जाते. त्यामुळे त्यानंतर 3 ते 4 दिवस ऑप्शन फॉर्मसाठी मुदत दिली जाते आणि त्याच्यानंतर कॉलेज अलोकेट होतात आणि त्यानंतर पुन्हा 2 ते 3 दिवस कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी वेळ दिला जातो. ऑलमोस्ट प्रोसेस आता संपत आलेली आहे. लवकरच कॅप प्रोसेस सुरू होईल. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. बीएड कॅप प्रोसेसपासून अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.